प्रचाराचं महा कव्हरेज तुम्ही पाहताय आणि आकडेवारीवर आपण सध्या जर नजर टाकली तर आकडे काहीसे बदलताना दिसतायत। भाजप 40 जागांवर आघाडीवर आहे तर आप 30 जागांवर आघाडीवर आहेत। अरविंद केजरीवाल सध्या फक्त 300च्या आसपास मतांनी आघाडीवर आहेत तर आतिशी मुख्यमंत्री 1635 मतांनी पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। भाजप 40 आणि आप 30 जागांवर सध्या आघाडीवर आहे। आणि आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात। सुरुवातीला मी प्रशांत कदम यांच्याकडे जाईन की त्यांनी दिल्लीचं राजकारण खूप जवळून पाहिलंय। अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देणं, नंतर आतिशी यांचं नाव जाहीर करणं, सध्या अरविंद केजरीवाल यांच्याकडे असलेली काही 100 मतांची आघाडी आणि आतिशी यांची पिछाडी। काहीसा हा खेळ आवडला नाही दिल्लीच्या जनतेला? नाही, दिल्लीतले जर आपण मतदारांची संख्या लक्षात घेतली तर एकूण 1.5 कोटी मतदार आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये 9.5 कोटी होते साधारणपणे, म्हणजे 6 पट जास्त मतदार आपल्याकडे आहेत। आणि जर प्रत्येक मतदार संघातली संख्या लक्षात घेतली तर अगदी अरविंद केजरीवालांचा जो सगळ्यात VIP मतदारसंघ आहे तिथे सुद्धा एकूण मतदार हे 1,09,000 आहेत आणि वोटिंग झाले 57%, म्हणजे साधारणपणे 62,000 मतदान झालेलं आहे फक्त, जे आपल्याकडे मला वाटतं BMCच्या वॉर्डमध्ये सुद्धा जास्त होत असेल त्याच्यापेक्षा। त्यामुळे ही जी एक कट टू कट लढाई आपल्याला दिसतीये ती त्याच्यामुळे आहे की इतके छोटे छोटे मतदारसंघ आहेत। काही मतदारसंघ म्हणजे अगदी बोराडी सारखे की जिथं 4 लाखाच्या आसपास मतदान आहे, पण हे व्हेरिएशन दिल्लीमध्ये खूप आहे। त्यामुळं म्हणजे बाकीच्या राज्यांमधला निकाल असा पटकन बदलत आपल्याला दिसत असला तरी इथं किती तो बदलतो हे आपल्याला बघावं लागेल। आणि 3 जे VIP मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये एकतर नवी दिल्ली जिथं केजरीवालांच्या विरोधात संदीप दीक्षित लढतायत, परवेश वर्मा लढतायत, आणि कालकाजी जो सध्याच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा मतदारसंघ आहे तिथे रमेश विधुरी की ज्यांचं तिकीट काटलेलं होतं। खरं तर ही एक वेगळीच कहाणी आहे की ज्या ज्या लोकांचं तिकीट भाजपनं कापलेलं होतं त्या लोकसभेला त्या सगळ्यांना पुन्हा विधानसभेला संधी दिली। म्हणजे तिकडे बरेच लोक बावनकुळेंच्या भूमिकेत तिकडे आहेत। आणि तिसरा मतदारसंघ जो आहे तो मनीष सिसोदियांचा आहे की ज्यांना पटपडगंजमधून तिकडे पाठवण्यात आले आहे जंगपुरामध्ये। आणि मागच्या वेळी मला आठवतंय की 62 जागा आलेल्या होत्या केजरीवालांच्या, इतका मोठा विजय दिसत होता तरी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत केजरीवाल हे मीडियाच्या समोर आले नव्हते। ते शेवटपर्यंत सिसोदिया जिंकतायत की नाहीत पटपडगंजमधून, कारण ती सारखी एक अशी पुढे मागे रेस होत होती। शेवटी ते जिंकले ते 3200 मतांनी आणि त्याच्यानंतर मग त्यांचा विजय डिक्लेअर झाल्यानंतर केजरीवाल समोर आलेले होते। आता आपल्याला माहिती आहे की सिसोदिया हे जवळपास 1.5 वर्ष जेलमध्ये राहून आलेले आहेत आणि आम आदमी पक्षाचे 16 नेते जवळपास या सगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे जेलमध्ये जाऊन आलेले आहेत। मला फक्त एक दुसऱ्या एका मुद्द्याबद्दल थोडंसं बोलायचं होतं, ते म्हणजे मगाशी जो काँग्रेसच्या योगदानाचा उल्लेख झाला, मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये काँग्रेसला थोडंफार सुद्धा क्रेडिट देणं हे भाजपच्या इथल्या स्ट्रॅटेजीचा, तिथल्या सगळ्या परिश्रमांचा अपमान केल्यासारखं आहे। कारण याच्यामध्ये कुठंही काँग्रेसचं 0 क्रेडिट आहे असं मला वाटतं। दिल्ली MCD मध्ये गेल्या 2-3 निवडणुकांमध्ये तिथं भाजप सत्तेमध्ये होती। आता जे काही केजरीवालांची प्रतिमा हनन केलेलं आहे ते सगळं भाजपनं केलेलं आहे। म्हणजे तुम्ही इमॅजिन करून बघा की काँग्रेसचं सरकार आहे आणि त्यांनी एखाद्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये पाठवलेलं आहे, तर त्याचा म्हणजे जे इफेक्ट आहे तो परत गेन करण्याची संधी सुद्धा भाजपनं दिली नाही, जी काँग्रेसच्या काळात कदाचित मिळाली असती। त्यामुळं आम आदमीचा पक्ष एक वेगळा मध्यमवर्गीय बॅकग्राऊंडमधून पॉलिटिकल ॲस्पिरेशन बघणाऱ्या लोकांचा पक्ष असं असून सुद्धा जो कोणी चुकीत सापडतोय त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम या सरकारनं केलं। म्हणजे आणि त्याच्यातही वेगवेगळी कारणं आहेत। म्हणजे केवळ आपण दारू घोटाळा म्हणतोय, पण मी मगाशी लिस्ट बघत होतो तर सेक्शुअल अब्यूज पासून ते अगदी म्हणजे सिव्हिल सर्वंट सोबत उद्दामपणे वागले, लँड ग्रॅबिंग केलेलं आहे, काही ठिकाणी चुकीचे व्यवहार केले, बोगस डिग्री, म्हणजे पहिला जो आपचा मंत्री जेलमध्ये गेला तो बोगस डिग्रीच्या केसमध्ये गेलेला होता। त्यामुळं जिथं तुम्ही सापडाल, जर तुम्ही पर्यायी राजकारणाचा विचार करताय किंवा सांगताय तर तुम्हाला चौकटीत राहावं लागेल आणि नाही राहिलात तर आम्ही जो काही हिशोब करायचा तो करू, आमच्या बरोबर राहत नसाल। त्यामुळं हे काँग्रेसचं मला अजिबातच वाटत नाही की ह्याच्यामध्ये। आणि अजून एक विचार करून बघा की एखाद्या राज्यामध्ये भाजपला 70 पैकी 32 जागा आल्यात आणि तरी सुद्धा त्यांनी सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला नाही। असं आज जर आपल्याला सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे 2013ला झालेलं होतं। सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता त्यावेळी, 32 बहुमतापासून केवळ 4 आकडे दूर, पण त्यावेळी त्यांनी सत्ता स्थापन केली नाही। त्यावेळी त्यांनी केजरीवालांना संधी दिली।
अर्थात त्यावेळी मोदी अजून लोकसभेची निवडणूक लढायचे होते. इतक्या लवकर एखाद्या पक्षाला संपवण्याचा आरोप किंवा त्याचं जे काही निगेटिव्ह बॅगेज आहे ते त्यांना नको असेल, त्यामुळे त्यांनी त्यावेळी ते केलं नाही. पण केव्हा थांबायचं, केव्हा अग्रेसिव्ह व्हायचं हे भाजपनं तुम्ही जो बरोबर मुद्दा केलं. उपस्थित पण केला हो. त्याच्यामध्ये म्हणजे हा जो मुद्दा आहे ना प्रशांत, की जेव्हा 2013 मध्ये